नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सरांचं स्वागत आहे। लास्ट लेक्चरमध्ये आपण BMC 2015 आणि 19ला जी झाली होती त्याला लेव्हल मॅच करणारे क्वेश्चन कोणते आहेत किंवा आता 2025 आणि 24 आणि 25 ची जी BMC एग्जाम होणार आहे त्याला कोणते रिझनिंगचे क्वेश्चन मॅच करणार आहेत याबद्दल आपण डिटेल मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो। म्हणजे रिझनिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, कोणती लेव्हल आपल्याला ठेवायची आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत। ओके, आजचं जे लेक्चर असणार आहे हे पूर्ण डेडिकेटेड असणार आहे जीएस जीके बद्दल। ठीक आहे, जीएस जीके चे 2014 2015 आणि 2019 ला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले होते त्याबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत। त्यासोबतच ह्या वेळेला एक्सपेक्टेड क्वेश्चन कसे असू शकतात, बरोबर, त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत। त्यासोबतच 2015 आणि 19 ला जे करंट अफेअरचे क्वेश्चन होते त्याचा रेफरन्स धरून आता सॅम्पल क्वेश्चन्स करंट अफेअरचे कसे असू शकतात याबद्दल देखील आपण या ठिकाणी बोलणार आहोत। चला सुरुवात करतोय आपण आपलं हे लेक्चर। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे। टेलिग्राम वर जायचे, सर्च ऑप्शन मध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमी टाकायचे आणि एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे। त्यानंतर बीएमसी साठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक ज्यामध्ये जीएस जीके आणि रिझनिंग असं टोटल 40 मार्कचा सिलेबस कव्हर होतो, 510 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, त्यावर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता। चला जाऊयात आता आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे। ऑन विच रोड इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लोकेटेड इन मुंबई? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जातं BSC। काय म्हटलं जातं? BSC। हे कुठे लोकेटेड आहे, कोणत्या रोडवर लोकेटेड आहे? ओके, सो याचा आन्सर आहे दलाल स्ट्रीट। आता याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, या पुढच्या स्लाइडवर जर गेलात, हे आपलं एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे बुक आहे, मुद्दामून मी हे पेज या ठिकाणी घेतलेलं आहे। यावर तुम्ही पाहू शकता एक मुद्दा आपण या ठिकाणी घेतला आहे 3.21, यामध्ये आपण दिलंय द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रॅकेटमध्ये म्हणले BSC। ठीक आहे, त्याची बिल्डिंग कशी दिसते त्याबद्दल एक इमेज आपण या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्याबद्दल इन डिटेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकलेल्या आहेत। त्यातला पहिला पॅराग्राफ या ठिकाणी मी झूम केलाय। क्लियर? हां, आपला क्वेश्चन काय आहे? ऑन विच रोड इज द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लोकेटेड इन मुंबई? हा विचारलेला प्रश्न आहे, समजतंय ना? बीएमसी मध्ये जे 2019 ला झाली त्यावेळेला हा विचारलेला क्वेश्चन आहे। ऑलरेडी आपल्या बुक मध्ये हे दिलेलं आहे, इट इज सिच्युएटेड ऑन दलाल स्ट्रीट। कुठे आहे हा सिच्युएटेड? दलाल स्ट्रीटला या ठिकाणी ही बिल्डिंग सिच्युएटेड आहे। ओके, मुंबईमध्ये। ओके, मग आता ह्या वेळेला तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं समजून घ्या। 2019 ला पेपर झालाय, बीएमसीचा लास्ट पेपर हा 2019 ला झालाय। तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल लॉकडाऊनच्या नंतर 2021 पासून जे पेपर झाले, बरोबर ना, म्हाडापासून जे पेपर झाले त्याच्यानंतरचे पुढचे, त्याची जी क्वेश्चन विचारण्याची जी लेवल आहे ही वाढलेली आहे। आता एवढा सिंपल प्रश्न हा 2019 ला विचारलाय, एकदम वन लाइनर। ओके, हा असे प्रश्न विचारले जातील का? विचारले जाऊ शकतात, पण याच्यामध्ये लेवल देखील वाढू शकते। तुम्ही जर हा पेपर झालाय कधी 2019 ला, 2020-21 च्या नंतर क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत आहे ती बदललेली आहे, क्वेश्चनची जी विचारण्याची लेवल आहे ती देखील बदललेली आहे, समजून घ्या। सो आता ह्या वेळेला तुम्हाला काय विचारू शकतं, म्हणजे तुम्ही मग त्याच बेसिसवर राहायचं नाही। सिंपल आले तर आपल्यासाठी चांगलंच आहे, क्वेश्चन जर सिंपल विचारले तर आपल्यासाठी ते चांगलंच असणार आहे, पण सिंपलच येतील याची काहीही गॅरंटी नाही। सो आपल्याला थोडं आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। त्यामुळेच आपण या बुक मध्ये इन डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। मग एकच लाईन टाकली असती मी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कुठं सिच्युएटेड आहे? दलाल स्ट्रीट, विषय संपला। पण आम्ही ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। एक्सपेक्टेड क्वेश्चन काय काय विचारू शकतात, मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतो हे इस्टॅब्लिश कधी झालं? 1875 मध्ये इस्टॅब्लिश झालं। ओके, सो BSC काय आहे हे तर सगळ्यात पहिल्यांदा माहित असलं पाहिजे। इज दी वन ऑफ दी इंडियाज ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंजेस, ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज अँड पिव्होटल इन्स्टिट्यूट इन इंडियाज फायनान्शियल लँडस्केप। ठीक आहे, हे इन्स्टिट्यूट काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे। मग तुम्हाला अजून BSC चा लॉंग फॉर्म विचारू शकतात, BSC देतील आणि सांगतील याचा लॉंग फॉर्म सांगा। मग काय झालं? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। फक्त लोकेशनच विचारतील असं नाही, आज जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। मग BSC चा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असलं पाहिजे, कधी इस्टॅब्लिश झालं? 1857 ला झालं। ते कसलं इन्स्टिट्यूट आहे समजतंय ना? ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर हे कुणी फाउंड केलं, कुणी इस्टॅब्लिश केलं? प्रेमचंद रॉयचंद। कुणी केलंय? प्रेमचंद रॉयचंद यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, याची इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे किंवा फाउंडर त्या ठिकाणी ते आहेत। किंवा याचं ओरिजिनल नाव काय होतं, याचं ओरिजिनल नाव काय होतं यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। नेटिव्ह शेअर
अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन हे याचं ओरिजिनल नाव होतं, त्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, BSc मध्ये त्या ठिकाणी झालं. बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या इन डिटेल आपण ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजेच काय की मागचे विचारलेले प्रश्न यामध्ये असतीलच, समजतंय, एखाद दोन इकडे तिकडे होऊ शकतात, ओके, ते तुम्हाला सापडणार नाही. पण जर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन एकाच बुक मध्ये भेटत असतील तर 100% तुम्ही हे पुस्तक त्या ठिकाणी रेफर केलं पाहिजे. ही थिअरी आणि लगेच त्या खाली देखील त्याचे MCQ दिलेले आहेत. आधीचा पॉईंट त्याच्या खाली त्याची MCQ याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे. ठीक आहे, जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. काय आहे सेकंड क्वेश्चन बघा. ठीक आहे, नेक्स्ट, इन विच एरिया ऑफ मुंबई इज द नेहरू सायन्स सेंटर लोकेटेड. आता याचा आन्सर आहे वरळी. ठीक आहे, मग आता नेहरू सायन्स सेंटर बद्दल देखील या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पॉइंट 3.25 मध्ये आपण द नेहरू सायन्स सेंटर हे ऑलरेडी घेतलेलं आहे. कुठे सिच्युएटेड आहे, वरळीमध्ये सिच्युएटेड आहे. मग ह्या वेळेला तुम्हाला विचारतील याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, 1977 ला झाली. मग तुम्हाला हे विचारू शकता हे नाव कुणावरून दिलं, हे दिलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांच्यावरून हे नाव दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण टाकलेली आहे ज्याचा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे किंवा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. क्लिअर, सेकंड झाला. थर्ड क्वेश्चन या ठिकाणी आहे. त्याआधी आपली एक एके इंजिनिअरिंग अकॅडमीची टेस्ट सिरीज आहे ज्यामध्ये 50 टेस्ट रिझनिंगच्या आहेत, 50 टेस्ट GS GKच्या आहेत आणि फक्त 299 रुपयात ही टेस्ट सिरीज तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी परचेस करता येईल. चला नेक्स्ट जाऊयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी आयलँड्स ओरिजिनली मेड अप द सिटी ऑफ द मुंबई. जी मुंबई सिटी आहे या किती आयलँड पासून बनलेली आहे समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर हे असे आयलँड होते, समजते ना, एवढे आयलँड होते. कोणकोणते होते, कोलाबा, लिटल कोलाबा, बॉम्बे आयलँड, माझगाव आयलँड, परेल आयलँड, माहीम आयलँड आणि वरळी आयलँड. ओके, आणि हे मध्ये सगळं समुद्र होता. ठीक आहे, हे सगळं इथे काय केलेलं आहे, हे कनेक्ट केलेले आहे आणि त्यानंतर तुमचं काय बनलेले आहे, मुंबई बनलेली आहे. असे टोटल किती आयलँड आहेत, हे 7 आयलँड त्या ठिकाणी आहे. मग तुम्हाला तेच विचारलं या ठिकाणी की किती आयलँडचं मुंबई बनलंय, तर 7. क्लिअर. आता या 7च्या 7 आयलँडची इथे नाव दिलेलं आहे. कोलाबा आयलँड, ओल्ड वुमन्स आयलँड. ह्या वेळेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा इथे जे लिटल कोलाबा म्हटलंय याला दुसरं नाव आहे ओल्ड वुमन्स आयलँड. यावर देखील डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण की हे कुणी घेत नाही, समजतंय ना, एवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या कुणी घेत नाही, आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे जे तुमचं लिटल कोलाबा आहे याला दुसरं नाव आहे ओल्ड वुमन्स आयलँड. मग यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तिसरं आहे बॉम्बे आयलँड, माझगाव आयलँड, परेल आयलँड, वरळी आयलँड आणि माहीम आयलँड. मग आता हे सगळे कनेक्ट झाले आणि मग मुंबई बनलं. ओके, मग आता या व्यतिरिक्त आयलँड आहेत का, आहेत. आता सध्याच्या कंडिशन मध्ये कोणकोणते आयलँड आहे, एलिफंटा आयलँड आहे, बच्चर आयलँड आहे, ऑयस्टर आयलँड आहे, क्रॉस आयलँड आहे, मिडल ग्राउंड आहे आणि ईस्ट ग्राउंड आहे. एवढे सगळे सध्या आयलँड त्या ठिकाणी मुंबईच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळतील किंवा मुंबईच्या एरियामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ मेयर ऑफ द मुंबई. आता हे असतं 2.5 इयर, समजतंय. आणि इलेक्शन जे आहे दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी होतं. मग ह्या वेळेला तुम्हाला कमिशनर बद्दल विचारू शकतात की कमिशनरचा टर्म किती असते, किती वर्षाची असते, त्याबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊयात आपण पुढे. ठीक आहे, आता याचं जे तुमचं आन्सर आहे किती आहे, 2.5, त्याचा देखील उल्लेख आपण आपल्या बुकमध्ये ऑलरेडी केलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स फ्लो थ्रू मुंबई. मुंबईमधून कोणती रिव्हर फ्लो होते, तर त्याचा आन्सर आहे मिठी रिव्हर. आपल्या बुकमध्ये जर तुम्ही गेलात तर रिव्हर मधला पहिलाच पॉइंट आहे मिठी रिव्हर. ओके, मग फक्त मिठी रिव्हर आपण घेतलंय का, सगळ्या रिव्हर बद्दल बोललोय. कोणकोणत्या रिव्हर तुम्हाला दिसतील, दहिसर रिव्हर तुम्हाला दिसेल, ठीक आहे, ओशिवारा रिव्हर तुम्हाला दिसेल, त्यानंतर मिठी रिव्हर तुम्हाला दिसेल, उल्हास रिव्हर तुम्हाला दिसेल. सगळ्या रिव्हर आपण घेतलेले आहे. त्यासोबतच आपण लेक देखील घेतले, तुलसी लेक घेतलाय, कोईसर लेक घेतलाय, विहार लेक घेतलाय. सगळ्या गोष्टी आपण आपल्या जॉग्राफी मध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके, मग आता जर तुम्हाला सिंपली फक्त रिव्हरचं नाव विचारलं गेलं, ह्या वेळेला तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, त्याची लेंथ विचारली जाऊ शकते. 7.8 किलोमीटर एवढी लांबी आहे, कशाची, मिठी रिव्हरची. ओके, हे कुठून ओरिजिनेट होतं, तर विहार लेक आणि पवई लेक इथून काय होतं, हे ओरिजिनेट होत आहे ही रिव्हर. मग यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. समजते, प्रत्येक बारीक सारीक गोष्ट या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. मग एक्सपेक्टेड क्वेश्चन काय असू शकतात, तर ते देखील तुम्हाला त्या खाली दिलेले आहेत. तुम्ही त्याला रेफरन्स म्हणून यूज करू शकता. पुस्तकासोबत जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, BMC GS GK लॉजिकल रिझनिंग दोघांचेही तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर भेटतील आणि त्यासोबतच तुम्हाला हे बुक देखील तुमच्या ॲड्रेसवर पाठवलं जाईल. फक्त 999 रुपयामध्ये हे तुम्ही आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता. ठीक आहे, आता जाऊयात पुढे. नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 6,
व्हेन दी सेंट्रल बँक ऑफ कंट्री, त्यालाच म्हटलं जातं आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लेंड्स मनी टू कमर्शियल बँक ड्युरिंग अ शॉर्टफॉल ऑफ फंड इज कॉल्ड ॲज. काही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, मग आन्सर काय, रेपो रेट, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीआरआर, एसएलआर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता हे डिस्कस करताना ऑलरेडी आपल्या बुकमध्ये आपण हे डिस्कस केलेले आहेत, सगळं ॲज इट इज पेज तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या बुकमध्ये. ओके, आणि यावर डायरेक्टली क्वेश्चन या ठिकाणी इकॉनॉमीवर त्या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, आता एक एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आता हे काय रॉकेट सायन्स नाहीये, काही पण काहीतरी फार वेगळं काहीतरी तुम्हाला सांगायचं असं नाहीये, समजून घ्या. आता सपोज मी आहे, ठीक आहे, आणि मला लोन पाहिजे, मला काय पाहिजे, लोन पाहिजे. मग मी कुणाकडे जातो, बँकेकडे. मी कुणाकडे जातो, बँकेकडे जातो. ठीक आहे, हा, सपोज बँकेला लोन पाहिजे, होऊ शकतं ना, ज्या कमर्शियल बँक आहेत किंवा आरबीआय सोडून, आरबीआय ही काय झाली तुमची मेन ब्रँच झाली, बरोबर ना. हा, आरबीआय सोडून ज्या बाकीच्या बँका आहेत त्याला आपण कमर्शियल बँक म्हणतो किंवा अदर बँक म्हणतो. ठीक आहे, मग अदर बँकेमधली कोणती एक बँक घ्या, त्या बँकेला कर्ज पाहिजे. ओके, मग ती कर्ज कुणाकडून घेणार किंवा ती लोन कुणाकडून घेणार, आरबीआय कडून घेणार. कुणाकडून घेणार, आरबीआय कडून घेणार. ओके, मग आरबीआय अदर बँकला काय देते, लोन देते. एकदम सिंपल आहे, आरबीआय अदर बँकेला काय देते, लोन देते. ज्या इंटरेस्ट रेटनी लोन देते त्याला म्हटलं जातं रेपो रेट. संपला विषय. रेट ॲट विच आरबीआय गिव्स लोन टू अदर बँक. The rate at which RBI gives loan to other banks is called as repo rate. समजतंय काय म्हटलं जातं, रेपो रेट, रिपर्चेस ऑप्शन, लॉंग फॉर्म मध्ये त्याला असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा, मग आता समजून घ्या, याला कंडिशन आहे, पण हे शॉर्ट पिरियड साठी दिले जातं. हे शॉर्ट पिरियड साठी दिलं जातं. म्हणजे आरबीआय एखाद्या बँकेला ज्या रेटने लोन देतंय त्याला म्हटलं जातं रेपो रेट, बट हे शॉर्ट पिरियड साठी दिलं जातं व त्याचे दिवस व्हॅरी होतात, 1 दिवसापासून 56 दिवसापर्यंत. क्लिअर, हा, एवढं डेप्थ मध्ये आतमध्ये जाण्याची गरज नाही. ओके, पण जर 56 दिवसापेक्षा जास्त जर लोन पाहिजे असेल बँकेला, बरोबर ना, जास्त दिवसासाठी पाहिजे असेल, म्हणजे लॉंग टर्म साठी जर लोन पाहिजे असेल तर त्यावेळेला त्याला म्हटलं जातं बँक रेट. हायर रेट कशापेक्षा, रेपो रेट पेक्षा हा हायर रेट असेल किंवा तुम्हाला लॉंग टर्म साठी यूज करायचा आहे. अदर ज्या बँका आहेत ते आरबीआय कडून ज्यावेळेला लोन घेत आहे किंवा आरबीआय ज्यावेळेला अदर बँकेला लोन देते, पण ते जर लॉंग टर्म साठी पाहिजे असेल तर त्याचा रेट नक्कीच रेपो रेट पेक्षा जास्त असेल, कारण की ते जास्त वेळेसाठी पाहिजे. कळतंय, म्हणजे काय, डेफिनेशन सेम, द रेट ॲट विच आरबीआय गिव्स लोन टू अदर बँक. पण हे जर शॉर्ट टाइम साठी असेल तर त्याला म्हटलं जातं रेपो रेट, हे जर लॉंग टाइम साठी असेल तर त्याला म्हटलं जातं बँक रेट. विषय संपला. क्लिअर, हा, मग आपल्या क्वेश्चनचा या ठिकाणी आन्सर काय असू शकतं, समजून घ्या. आपल्या क्वेश्चनचं, व्हेन द सेंट्रल बँक ऑफ कंट्री, इंडिया कंट्रीची जी सेंट्रल बँक आहे ती आहे आपली आरबीआय. ओके, लेंड्स म्हणजे काय, मनी देते. कुणाला देते, कमर्शियल बँकला. मनी टू कमर्शियल बँक ड्युरिंग शॉर्टफॉल ऑफ द फंड इज कॉल्ड ॲज. याचा आन्सर काय असणार आहे, रेपो रेट. काय असणार आहे, रेपो रेट. शॉर्टफॉल म्हणजे कमी वेळेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, रेट लोन त्या ठिकाणी द्यायचं आहे आरबीआयला, कमर्शियल बँकेला, मग त्याला म्हटलं जातं रेपो रेट. पण ते जर लॉंग टर्म साठी विचारलं असतं तर काय आलं असतं आन्सर, बँक रेट त्या ठिकाणी आलं असतं. ओके, मग बाकीच्या देखील टर्म्स या ठिकाणी आपण समजून घेऊयात. ओके, मग रिव्हर्स रेपो रेट काय आहे समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं. इकडे बघा, आरबीआय अदर बँकेला काय देते, लोन देते, बरोबर. ज्या रेटने देते त्याला काय म्हटलं जातं, रेपो रेट. आता उलट जर झालं, आरबीआयने अदर बँकेकडून जर लोन घेतलं, आरबीआयने जर अदर बँकेकडून लोन घेतलं, ज्या रेटने घेतलं त्याला म्हटलं जाईल रिव्हर्स रेपो रेट. एकदम सिंपल आहे, त्याला काय म्हटलं जाईल, रिव्हर्स रेपो रेट. रेट ॲट विच दी आरबीआय बॉरोज फ्रॉम अदर बँक. बॉरोज म्हणजे काय, घेतय, दुसऱ्या बँकेकडून लोन घेतय, बरोबर ना. हा, त्याला काय म्हटलं जाईल, मग रिव्हर्स रेपो रेट त्या ठिकाणी म्हटलं जाईल. क्लिअर, हा, आता हे 2 मुद्दे झाले. हे 2 मुद्दे या ठिकाणी राहिले, 2 मिनिटात सांगतो, विषय संपवतो. समजून घ्या, 2 गोष्टी आहेत. सपोज माझ्याकडे 1000 रुपये आहेत. किती आहेत, सपोज 100 रुपये आहेत. माझ्याकडे 100 रुपये आहेत. माझ्याकडे किती आहेत, 100 रुपये आहेत. ओके, हा, माझ्याकडे म्हणजे मी बँक आहे. ठीक आहे, मी काय आहे, एक कमर्शियल बँक आहे किंवा अदर बँक आहे, आरबीआय सोडून मी कोणती तरी बँक आहे, माझ्याकडे 100 रुपये आहेत. ओके, हा, म्हणजे 100चे 100 रुपयाचं मी लोन लगेच कस्टमरला देऊ शकत नाही. क्लिअर, त्याच्यातलं 5% असतं. आता ही व्हॅल्यू व्हॅरी होते, 4 ते 5% ही व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते. ओके, तेवढं जर तुमची कॅश अमाऊंट असणार आहे ती आरबीआय कडे ठेवावी लागते. आरबीआय
हे जे 100 रुपीज आहेत बरोबर, याच्यातली जी काय पर्सेंटेज आहे मग 4.5 to 5%. आता ही काय आहे करंट व्हॅल्यू तुम्ही एकदा चेक करून घ्यायची, समजतंय ना? हा, एवढी जी अमाऊंट आहे ही आरबीआय कडे रिझर्व्ह ठेवावी लागते. काय ठेवावी लागते? रिझर्व्ह, बरोबर ना? रिझर्व्ह ठेवलं जाते त्या पर्सेंटेजला. त्या किती पर्सेंट आहे त्या पर्सेंटेजला म्हणावं लागतं कॅश रिझर्व्ह रेशो. हे कोण ठेवतंय? बँक ठेवते. ही जी बँक आहे या बँकेकडे सपोज 100 रुपये आहेत, मग 100 रुपयामध्ये काहीतरी पर्सेंटेज आरबीआय कडे रिझर्व्ह ठेवावे लागते इन द फॉर्म ऑफ कॅश. मग उरलेले जे 95 रुपये आहेत त्याचं आपण कर्ज देऊ शकतो. त्याचं आपण कर्ज देऊ शकतो. आपण म्हणजे पण बँक कस्टमरला कर्ज देऊ शकते. पण ही जी अमाऊंट आहे ही जी आरबीआय कडे रिझर्व्ह ठेवली जाते त्याला म्हटलं जातं कॅश रिझर्व्ह रेशो. द पर्सेंटेज ऑफ लिक्विड कॅश एव्हरी बँक हॅज टू कीप विथ आरबीआय. आरबीआय कडे ठेवावे लागते त्याला काय म्हटलं जातं? कॅश रिझर्व्ह रेशो, CRR. काय म्हटलं जातं? CRR. आता तुम्ही म्हणला बँक खुश होईल, चला 95 रुपये आहेत, आता सगळेचे सगळे आपण काय करूयात? लोन देऊयात, ठीक आहे, आणि त्याच्या इंटरेस्टवर आपण आपलं सगळं चालूयात. पण असं होत नाही. हे जे 95 रुपये आहेत बरोबर ना, हे सगळ्याचे सगळे तुम्ही लोन म्हणून देऊ शकत नाही. जे ओरिजिनल 100 रुपये होते त्यातलं काही पर्सेंटेज आपण आरबीआय कडे दिलं, ओके, पण त्यातलं काही पर्सेंटेज जवळजवळ हे 18 ते 20% व्हॅरी होतं. 18 ते 20% हे व्हॅरी होतं. करंट रेट एक्झामच्या आधी जाताना 2 दिवस आधी तो चेक करून जायचा आहे, ठीक आहे. हा, एक काहीतरी पर्सेंटेज बँकेला स्वतःकडे ठेवावं लागतं. स्वतःकडे ठेवावं लागतं. काही पर्सेंटेज आरबीआय कडे द्यावं लागतं, त्याला म्हटलं जातं कॅश रिझर्व्ह रेशो. काही पर्सेंटेज हे स्वतःकडे ठेवावं लागतं. 18 ते 20% मध्ये ते व्हॅरी होतं, त्याला म्हटलं जातं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. लॉंग फॉर्म असणार आहे SLR. द पर्सेंटेज ऑफ लिक्विड कॅश रिझर्व्ह एव्हरी बँक हॅज टू कीप विथ देमसेल्फ. त्यांच्या स्वतःकडे ठेवावं लागतं. इथे तुमची फक्त कॅश असणार आहे, पण इथे कॅश सोबत गोल्ड देखील हे असू शकतं, किंवा काही बॉन्ड्स असतात, किंवा काही अग्रीमेंट असतात, समजतंय ना? गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले काही अग्रीमेंट असतात, ते देखील त्याचा समावेश त्या ठिकाणी करू शकतात. क्लिअर? म्हणजे हे आरबीआय कडे ठेवावं लागतं आणि ही फक्त कॅश असेल, हे स्वतःकडे ठेवावं लागतं, आणि ती कॅश किंवा गोल्ड किंवा काही अग्रीमेंट त्या ठिकाणी असू शकतात. याला म्हटलं जातं SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. क्लिअर? चला, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. बाकीचं तुम्ही रीड करून घ्यायचे, हा आपल्या बुक मधला डेटा त्या ठिकाणी आहे, ओके. मग नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता, द कमर्शियल बँक इन इंडिया आर रिक्वायर्ड टू मेंटेन रिझर्व्स इन द फॉर्म ऑफ कॅश. फक्त कॅश असत मग आपण याचा विचार केला असता CRRचा, पण इथे गोल्ड पण शब्द आला, म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? SLR त्या ठिकाणी असणार आहे, आणि ते सिक्युरिटी म्हणून स्वतःकडेच त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. क्लिअर? नेक्स्ट त्या ठिकाणी आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CRR. आत्ताच सांगितलं कॅश रिझर्व्ह रेशो. मी ते रिझर्व्हला या ठिकाणी हायलाइट देखील केलेलं आहे. इथं जो रिझर्व्ह वर्ड आहे याला मी या ठिकाणी हायलाइट देखील केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. रिझर्व्ह, रिव्हर्स करायचं नाही, काय आहे? रिझर्व्ह. याला मी या ठिकाणी हायलाइट देखील केलेलं आहे, ठीक आहे. हा, नेक्स्ट आहे वेर इज द हेडक्वार्टर ऑफ युनियन बँक लोकेटेड. कुठे आहे? दिल्ली, लखनौ, मुंबई, कोलकाता, पुणे. मग आता आपल्या बुक मध्ये जर गेला तर हा पूर्ण चार्ट दिसेल. याच्यामध्ये कोणती बँक विचारली? युनियन बँक, बरोबर ना? युनियन बँकेच्या ठिकाणी विचारलेली आहे. मग युनियन बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. अशा सगळ्या बँकेचं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ऑलरेडी आपल्या बुकमध्ये हे सगळं दिलेलं आहे, आणि त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर देखील दिलेलं आहे. ह्या वेळेला तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट इयर पण विचारू शकतात, ओके. जर तुम्हाला कोणी म्हणाल की महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्राचं सांगा, कुठे आहे ते? पुणेमध्ये त्या ठिकाणी आहे. मॅक्झिमम 80% मुंबई आहेत, ओके. हा, म्हणजे मुंबईमध्ये नाहीत ते लक्षात ठेवा. बघा, जसं तुम्ही इथं पंजाब नॅशनल कुठे आहे? न्यू दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर बँक ऑफ बरोदा कुठे आहे? वडोदरामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यानंतर कॅनडा बँक कुठे आहे? बेंगलोरमध्ये आहे, ओके. त्यानंतर इंडसइंड बँक कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. त्यानंतर इंडियन बँक कुठे आहे? तुमचं चेन्नईमध्ये आहे. त्यानंतर सिंडिकेट बँक कुठे आहे? मणिपालमध्ये आहे. त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स कुठे आहे? गुरुग्राममध्ये आहे, ठीक आहे. विजया बँक कुठे आहे? तर ते आहे बेंगलुरू मध्ये आहे, ओके. मग त्याला सोडून बाकीचे सगळेचे सगळे कुठे दिसत आहेत तुम्हाला? मुंबईमध्ये दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला देखील त्या ठिकाणी ते सोपं जाणार आहे, ठीक आहे. चला, नेक्स्ट बघूयात. हु फाउंडेड SNDT कॉलेज. SNDT कॉलेज हे कुणी फाउंड केलं? तर त्याचा आन्सर आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे, ओके. मग त्याबद्दलचा देखील उल्लेख आपल्या बुक मध्ये आहे, धोंडो केशव कर्वे. मग ह्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो,
त्यांचं दुसरं नाव काय आहे किंवा त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर महर्षी कर्वे म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे कधी बॉर्न झालं, त्यांचा जन्म कधी आहे, 1858चा त्या ठिकाणी त्यांचा जन्म त्या ठिकाणी आहे आणि यांनी SNDT कॉलेजची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. ऑलरेडी हा कंटेंट आपण बुकमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला BMC सोबतच बाकी एक्झामचा अभ्यास करायचा असेल, NMC असेल, WRD असेल, MGP असेल, MIDC असेल, सिडको असेल किंवा PMC असेल, PCMC असेल, सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स आहे. त्याची फीज आहे 3,998 रुपये. AK इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही त्याला काय करू शकता, परचेस करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट जाऊयात आता पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे आता करंट अफेअर. ओके, 10 क्वेश्चन झाले. आता राहिलेले 10 प्रश्न काय आहेत आपले, करंट अफेअरचे. पण आता मागचे क्वेश्चन घेण्यात काहीही पॉईंट नाही. मग सॅम्पल क्वेश्चन्स कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत. पण कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत समजून घ्या. इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स असतील, त्यानंतर ऑबिटरीज म्हणजे काय, डेथ कुणाची जर होत, सपोज रतन टाटा आत्तामध्ये त्यांची डेथ झाली, बरोबर, मग त्यांच्याबद्दल देखील त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. ओके, नंतर असेल तुमचे अवॉर्ड, इंटरनॅशनल अफेअर्स, पॉलिटिकल, सोशियल, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल, महाराष्ट्र, स्पोर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस, डिफेन्स, बुक आणि इंडेक्सेस. ओके, एवढे 14 ते 15 टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. ऑलरेडी AK इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर डिसेंबर पर्यंतच्या सगळ्या नोट्स देखील अपलोड झालेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओ देखील अपलोड झालेले आहेत, जेणेकरून करंट अफेअर समजायला त्या ठिकाणी काय होते, सोपं जाते. आता सॅम्पल क्वेश्चन कसे कसे असू शकतात. विच कंट्री बिकम्स द फर्स्ट in Southeast Asia to legalize same-sex marriage in June 2024. जून 2024 मध्ये सेम सेक्स मॅरेजला कुणी त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे, कोणत्या स्टेटमध्ये ती परमिशन दिलेली आहे, त्याचा आन्सर आहे थायलंड. ओके, मग त्या आसपास त्याच्या आजूबाजूचा सगळा डेटा आपण त्या ठिकाणी कव्हर केला होता. ओके, थायलंड द फर्स्ट कंट्री इन साऊथ ईस्ट एशिया. एशियाचा जो साऊथ ईस्ट भाग आहे, बरोबर ना, त्यामधली अशी ही पहिली कंट्री आहे, बरोबर ना, आणि आशियामधली थर्ड कंट्री आहे. आशियामधली ही काय आहे, थर्ड कंट्री आहे, पण साऊथ ईस्ट एशियामधली ही पहिली कंट्री आहे थायलंड, की जिने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी सेम सेक्स रेशो, सेम जो तुमचा सेक्स आहे त्यांच्या मॅरेजला त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे. मुलगा मुलासोबत लग्न करू शकतो, मुलगी मुलीसोबत लग्न त्या ठिकाणी करू शकते. ठीक आहे, मग त्याआधी एशियामधली जर ही थर्ड आहे तर पहिली कोण होती, तैवान, आणि दुसरी कोणती होती, नेपाळ. मग यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. साऊथ ईस्ट मधील पहिली कोणती आहे तर थायलंड. क्वेश्चन आपला तोच आहे, साऊथ ईस्ट मधील, बरोबर ना, साऊथ ईस्ट आशियामधील पहिली कंट्री कोणती आहे तर थायलंड आहे. पूर्ण आशियाला कन्सिडर केलं तर ती तिसरी आहे. मग पहिली कोणती होती, तैवान, दुसरी कोणती होती, नेपाळ. क्लिअर. त्यासोबतच अजून काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इस्टोनिया, कंट्री दॅट लिगलाइज सेम सेक्स मॅरेज इन द कंट्री फ्रॉम जानेवारी 2024. म्हणजे जानेवारी मध्ये ही यांनी या ठिकाणी परमिशन दिलेली आहे. त्यानंतर ग्रीस नावाची ही जी कंट्री आहे, फर्स्ट ऑर्थोडॉक्स ख्रिश्चियन कंट्री टू लिगलाइज सेम सेक्स मॅरेज अंडर सिव्हिल लॉ. ठीक आहे, मग यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे सगळेचे सगळे पॉसिबल पॉइंट आपण आपल्या बुकमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. विच बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ द युनायटेड किंगडम इन जुलै 2024. मग ते होते कायर स्टारमर. ओके, मग आता नवीन नवीन जे प्राईम मिनिस्टर आलेले आहेत किंवा प्रेसिडेंट आलेले आहेत त्याची लिस्ट देखील आपल्या बुकमध्ये आपण ऑलरेडी दिलेली आहे. कायर स्टारमर. ओके, हे कशाचे झालेले आहेत प्राईम मिनिस्टर, युनायटेड किंगडम त्या ठिकाणी, UKचे त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहे. मग एक विचारला त्याच्या आजूबाजूला सगळं आपल्याला बघून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये प्रॉब्लेम होणार नाही, जास्तीत जास्त आपले क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. नेक्स्ट, विच टीम वन द 9th ICC मेन्स T20 वर्ल्ड कप इन जुलै 2024. सगळ्यांना माहित आहे कुणी जिंकलेला आहे, इंडियाने त्या ठिकाणी जिंकलेला आहे. Which Indian state introduced artificial intelligence learning in school textbook in June 2024? तर त्याचा आन्सर आहे केरला. समजून घ्या, केरला समजून घ्या. आता काय आहे, an artificial intelligence AI based application पढ़ाई has scored 170 out of 200 marks in the UPSC preliminary examination 2024. एक ऍप आलंय, त्याचं नाव आहे पढ़ाई.
ज्यावेळेला प्रिलिमची एक्झाम झाली UPSCची, बरोबर ना, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंग करून दाखवलं की हे जे ऍप आहे हे किती मार्क आणतंय. तर त्या मार्क एआयचं जे टूल आहे पढाई नावाचं, बरोबर ना, त्यांनी 170 मार्क्स आउट ऑफ 200 आणलं आणि टॉप 10 मध्ये ते होतं. लाईव्ह स्ट्रीम करून, म्हणजे कोणताही धोकाधडी होण्याचा तिथं काहीही संबंध नाही. लाईव्ह स्ट्रीमिंग करून दाखवलंय की 170 त्यांनी मार्क आउट ऑफ 200 आणलेले होते. ओके, मग त्यासोबतच दुसरा मुद्दा या ठिकाणी येतो. केरला स्टेट इन्क्लुड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स एज्युकेशन इन द स्कूल करिक्युलम. ओके, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे मागच्या क्वेश्चनचं? केरला हे त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. जे केरलानी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कूलच्या टेक्स्टबुक मध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. हा सब्जेक्ट जो आहे त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. नेक्स्ट, विच ऑर्गनायझेशन लॉन्चेस संपूर्ण अभियान इन जुलै 2024. तर नीती आयोगाने त्या ठिकाणी याचं अभियान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे किंवा लॉन्च त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल देखील उल्लेख आपण आपल्या बुकमध्ये ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. क्लिअर? इथे नेक्स्ट आहे आपल्याकडे वाधवान पोर्ट रिसेंटली सीन इन द न्यूज इज लोकेटेड इन विच स्टेट. आता हे आहे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये वाधवान पोर्ट, तुम्ही बघितलं असेल पालघर जिल्ह्यामध्ये. इथे देखील आपण उल्लेख केलेला आहे. द युनियन कॅबिनेट अप्रूव्ज द वाधवान ऑफ द पोर्ट इन दी डहाणू तालुका ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट. कुठे आहे हे? पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, मग आता त्याचं कन्स्ट्रक्शन कसं सुरू आहे, कुणी केले, त्याचं पर्सेंटेज किती आहे, यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे विच टीम वन द 2024 ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप. तर त्याचा विनर आहे न्यूझीलंड. ओके, मग त्याचा होस्ट कोण होते याबद्दल देखील आपल्याला माहित पाहिजे. UAE हे होस्ट होते. विनर कोण होतं? न्यूझीलंड त्या ठिकाणी होतं. मग रनर अप कोण होतं हे तुमच्यासाठी होमवर्क त्या ठिकाणी असणार आहे किंवा आपल्या बुकमध्ये ऑलरेडी आपण हे डेटा इन्क्लूड केलेला आहे, तुम्ही सर्च करू शकता. नेक्स्ट आहे वेअर वॉज द स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल इनॉग्रेटेड. तर आता नवीन रिसेंटली जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू झाला कुठे आहे? हा जोधपूर, म्हणजे तुमचा राजस्थान मध्ये या ठिकाणी आहे. मग त्याचा सर्व उल्लेख या ठिकाणी आपण केलेला आहे. स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, जोधपूर, राजस्थान. ओके, कुणी केलं इनॉग्रेशन? मग यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अमित शहा, युनियन मिनिस्टर. ओके, नंतरचे पॉइंट आहे गुजरात. आता गुजरात ही अशी स्टेट आहे, फर्स्ट स्टेट, अशी पहिली स्टेट आहे टू टेलिकास्ट कोर्ट प्रोसिडिंग्स लाईव्ह ऑन यूट्यूब. समजून घ्या, जे आपल्या केसेस असतात कोर्टामध्ये आपण त्याला तारीख म्हणतो, बरोबर. मग त्या तारीख जी आहे, ही जे कोर्ट केस आहे, प्रोसिडिंग्स आहे, बरोबर ना, या युट्यूबवर लाईव्ह घेतल्या. अशी पहिली स्टेट आहे किंवा पहिली त्या ठिकाणी स्टेट आहे, ती कोणती आहे? गुजरात त्या ठिकाणी आहे. त्यावर देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा जे गोमांस आहे. ओके, नेक्स्ट आहे बीफ. बीफ जे आहे बॅन केलेलं आहे आसाम मध्ये, त्याला आपण गोमांस म्हणतो. ठीक आहे, मग यावर देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द स्टेट ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे कोणत्या? आसाम स्टेटने हॅज बीन डिसाइडेड टू बॅन दी सर्विंग अँड कन्झम्पशन ऑफ बीफ इन रेस्टॉरंट, हॉटेल्स अँड पब्लिक प्लेसेस इन आसाम. म्हणजे हॉटेलमध्ये तुम्ही खाऊ शकत नाही, त्यानंतर तुम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये खाऊ शकत नाही किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही हे बीफ खाऊ शकत नाही. हे कुणी केलेलं आहे? आसाम या ठिकाणी केलेलं आहे. समजते? आसाम गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच स्टेट बिकम द फर्स्ट टू टेलिकास्ट कोर्ट प्रोसिडिंग्स लाईव्ह ऑन द यूट्यूब. कोण? आताच मी तुम्हाला सांगितलं, गुजरात. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट बॅन दी सर्विंग अँड कन्झम्पशन ऑफ बीफ इन पब्लिक प्लेसेस लाईक रेस्टॉरंट अँड हॉटेल. काय आन्सर असणार आहे? आसाम त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. सो अशा प्रकारे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते आपले स्टॅटिकचे किंवा त्या ठिकाणी मुंबई जीएसजीकेचे ते देखील आपण पाहिलेत आणि सॅम्पल क्वेश्चन या ठिकाणी आपण करंट अफेअरचे ते देखील आपण सांगितलेले आहेत. फक्त बीएम साठी कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल 3499 रुपयात तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून त्या ठिकाणी परचेस करू शकता. टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं त्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल तर 99 रुपयात तुम्ही ही टेस्ट सिरीजचा परचेस करू शकतात. परत एकदा एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर फ्री ऑफ कॉस्ट हा सब्जेक्ट आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, सर्वांसाठी हा सब्जेक्ट युजफुल आहे. बीएमसी एक्झामसाठी तुम्ही त्याला त्या ठिकाणी रेफर करू शकता. ओके, जर या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल, ओके, ह्या लेक्चरच्या संदर्भात किंवा बीएमसी संदर्भात तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट त्या ठिकाणी करू शकता. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.